नमस्कार मंडळी, सर्वांना गुड मॉर्निंग. कशा आहात? बरे आहात ना? तर मंडळी, तुमच्यासाठी आज खास ब्लॉग घेऊन येत आहो. आज आम्ही चाललेलो आहो भागवत मामा यांच्या मुलीकडे. भागवत मामा, आपल्याला कुठे जायचं आहे? आपल्याला आज दिंडोरीला जायचं आहे. दिंडोरीला का? हा. हां हां. मित्रांनो, बघू शकतो आपले हे तिरड्यातले भागवत मामा आहेत आणि त्यांना घेऊन त्यांच्या मुलीला बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. जरा विजिटमध्ये गेलो होतो. मित्रांनो, आता आम्ही दिंडोरीमध्ये पोहोचलेले आहो आणि आता आम्ही इथे जरा चहाची ऑर्डर दिलेली आहे. मित्रांनो, आता आम्ही चहा घेत आहे. आता या ठिकाणी मुलीला आणि बापाला किती आनंद झाला होता हे आपण बघू शकतो. मित्रांनो, आमच्या खेड्यावरचं जीवन कसं असतं. आमचं पेठ असेल, हर्सूल असेल, सुरगाणा असेल, अनेक तालुक्यातून लोक या दिंडोरी तालुक्यामध्ये कामाला येत असतात. ह्या ठिकाणी लहानसं दुकान, हे फक्त 3 महिने किंवा 4 महिने काम करतात आणि आपापल्या घरी निघून जात असतात, कारण शेतीचे कामे भरपूर असतात. ही त्यांची फॅमिली आहे. ही मोठी मुलगी आम्हाला द्राक्ष आणलेली आहेत, साईडला लहान मुलगी, आणि त्यांचे हे शेजारी जे मामाश्री बसले आहेत, हे साईडला जावई बापू त्यांचे आहेत. ताईंनी जेवणासाठी आग्रह केला होता. सुंदर अशी भेंडीची भाजी, चपाती आणि साईडला द्राक्षे. मी तर खूप जेवलो आणि मामाश्री पण सुद्धा जेवायची हायगाय त्यांनी केली नाही. आता आम्ही घरी निघलेलो आहोत. आता आम्ही आमच्या गावी जाणार आहोत आणि ह्या ठिकाणी आम्हाला ही आमची जी मामांची फॅमिली होती, तिरड्यातले मामा आहेत आमचे. दिंडोरीहून येत असताना आम्हाला हा सावळ्या पोवळ्या घाट म्हणजे सावळघाटचा जुना घाट आम्हाला पाहायला भेटला. मित्रांनो, आपण बघू शकतो ह्या घाटाचं काम अजूनही व्यवस्थित झालेलं नाही आणि काम जोरात चाललेलं आहे. मित्रांनो, खडी टाकून पूर्ण झालेलं आहे. आपण आता लगेचच करंजाळीमध्ये पोहोचलेले आहो. बघू शकतो आपण करंजाळीमध्ये. मित्रांनो, शुक्रवार आहे, करंजाळीचा बाजार आहे. आपण लगेचच बाजारामध्ये जाणार आहोत आणि काय ते सर्व बघणार आहोत. आपण हे बघू शकतो या ठिकाणी भाग्या मामा चपला घेऊन आलेले आहेत वाटतं. आपण बघू शकतो. घ्यायची आहे का भाग्या मामा? चप्पल घ्यायची होती. हो, काय आहे एवढी चप्पलमध्ये? मित्रांनो, काका म्हणत होते ही ओरिजिनल कोल्हापुरी आहे आणि हिची किंमत आहे 1200 रुपये. तर आता बघू आपण घ्यायची की नाही ती. अशी वाजते. ह्या ठिकाणी चिकू असतील, शेतीचे अवजारे असतील आणि भरपूर काही या ठिकाणी वस्तू घेण्यासाठी लोक लांबून लांबून या करंजाळीच्या बाजारी येत असतात. या ठिकाणी आपण बघू शकतो बांगड्यांचं दुकान असेल किंवा मग भाजीपाला असेल, भेळभत्ता असेल. मित्रांनो, हप्त्यातून एक दिवस म्हणजे शुक्रवारी या करंजाळीचा बाजार भरत असतो आणि करंजाळी पट्ट्यातील सर्व काही ह्या शुक्रवारच्या दिवशी भाजीपाला किंवा किराणा भरण्यासाठी आपापल्या गावाहून येत असतात. खूप सुंदर असा करंजाळीचा बाजार भरत असतो आणि दर शुक्रवारी या ठिकाणी बाजार भरत असतो. तरी मित्रांनो, तुम्ही पण एकदा या करंजाळीच्या बाजार या आणि एकदा भेट द्या. इथे भरपूर बघू शकतो आपण किती उन्हात आणत आणि ह्या ठिकाणी छत्री घेऊन किती मेहनत घेत आहेत ते. मित्रांनो, बघू शकतो या ठिकाणी आपल्या आजींनी माठाची भाजी विकायला आणलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी उसळीवाला जो आहे या करंजाळीच्या बाजारामध्ये दर शुक्रवारी येत असतो आणि मित्रांनो, याची जी उसळ आहे ती अतिशय सुंदर अशी आपण बघू शकतो. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो, हा उसळीवाला संध्याकाळपर्यंत एकही भुसळीचा दाणा ठेवत नाही. सर्व उसळ विकून आणि आपापल्या गावी जात असतो. या ठिकाणी भाजीपाला खूप स्वस्त असतो मित्रांनो, कारण भाजीपाला हा आमच्या खेड्यावरतून पिकवला गेलेला असतो. आपण बघू शकतो फ्लावर असेल किंवा कोबी असेल, वांगे असतील, टमाटे असतील, गवारचे वाटे असतील, फ्लावर असेल, अनेक प्रकारचे भाजीपाला असतात ते आमच्या खेड्यावरती पिकवले जाते. मित्रांनो, आपण बघू शकतो किती सुंदर असा भाजीपाला आहे आणि भाजीपाल्याचे वाटे लावलेले आहेत. मित्रांनो, आमच्याकडे काटा कमी पण वाट्यावरती जास्त घेत असतात. मित्रांनो, आपण बघू शकतो. गावठी भाजी आहे का तुझी? कितीला दिली? 20 रुपये. बघू शकतो आपण मित्रांनी, गावठी भाजी म्हणजे आपल्या माळरानावरती पिकवलेली भाजी तो म्हणत आहे 20 रुपयाला आहे. मित्रांनो, एकदम लाल कुऱ्याची भाजी, मेथीची भाजी आणि अतिशय सुंदर अशी आहे. मित्रांनो, ही आजी बघू शकतो, ही आमच्या ओळखीची आजी आहे. तिने आता मला बघितलेलं आहे. मित्र
बघू शकतो आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असे द्राक्ष आणि हे टरबूज विकण्यासाठी आलेले आहे. बाबा म्हणत आहे कॅडबरीच्या भावामध्ये कलिंगड. बाबा काय म्हणता तुम्ही? कॅडबरीच्या भावात कलिंगड हे बघू शकतो आपण. किती रुपयाला दिलं बाबा? 20 रुपये फक्त. फक्त 20 रुपयाला आहे मित्रांनो. नक्की या आणि बाबाकडून कलिंगड घेऊन जातो मी. मित्रांनो लेडीजसाठी पण इथे भरपूर काय असं मिळत असतं मित्रांनो. हे बघू शकतो आपण. कानातले असतील, मिथला असेल, अनेक प्रकारचे चाप असतील, भरपूर काही इथे मिळत असते बाबाकडे. घ्या 20ला घ्या. मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी आमची आजी आहे, ती हर वेळ स्ट्रॉबेरी आणत असते, पण ती आज काय स्ट्रॉबेरी इथे दिसत नाही आपल्याला मित्रांनो. आज तिने भाजीपाला वेगळाच आणलेला आहे. आता आम्ही रस घेण्यासाठी दुकानामध्ये आलेलो आहोत. रस घेण्यासाठी आम्ही आता बघू शकतो करंजाळीला आलेलो आहोत आपण मित्रांनो. या ठिकाणी या करंजाळीच्या बाजारामध्ये आमचे खेड्यावरची ब्राह्मण बुवा असतील, ह्या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो किती गर्दी असते या ठिकाणी. आणि आमच्या गावचे पण काही मंडळी आहेत या ठिकाणी. हे चष्मेवाली जे आहेत पांडुबाबा या ठिकाणी बसलेले आहेत मित्रांनो. लग्नकार्य असेल किंवा असे अनेक वास्तुशांती असेल, अशी या महाराजांकडे येत असतात आणि आपण हे बघून घेऊ शकतो मित्रांनो. हे सर्व पंचांग बघण्यासाठी, कुणी लग्नाची तारीख काढण्यासाठी येत असतात मित्रांनो. आपण बघू शकतो ह्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी चिली सेंटर आहे मित्रांनो. हे चायनीज कॉर्नर या ठिकाणी अतिशय सुंदर आणि एकदम चांगली क्वालिटी आपल्याला हे भाव देत असतो मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकतो आमच्या खेड्यावरती कशा प्रकारे कटिंग आणि दाढी करत असतात मित्रांनो. आपण हे बाबाला इथे बघू शकतो लाईट मित्रांनो. या साईडला पण बघू शकतो आपण किती सुंदर अशा प्रकारे आमच्या या गावठी कलाकारांनी खेड्यावरती जीवन कसं राहते मित्रांनो. आपण बघू शकतो बाबांची दाढी कटिंग चाललेली आहे. आपण थोडंसं बाबांना विचारून घ्यावं. बाबा नाव काय तुमचं? सीताराम बामणे. कुठले? पातळी. आपण बघू शकतो बाबा किती उन्हात तानात आणि छत्री लावून या बाबांची दाढी कटिंग करत आहेत मित्रांनो. बाबा किती वर्षापासून तुम्ही काम करता? 10-20. आम्ही आता आमच्या गावाला जात आहेत. आम्ही पण 2 मोठाल्या पिशव्या भरून भाजीपाला घेतलेला आहे आणि आता आमचं घर येणार आहे मित्रांनो. इतक्यात आता आम्ही दिंडोरीहून आणि करंजाळीच्या बाजारातून घरी पोहोचलेलो आहोत. तरी मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. तरी मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.